हॅलो, गुड मॉर्निंग. आज उठायला उशीर झाला त्यामुळे सगळी कामं आता थोडीशी लेट होणार म्हणजे घाई गडबडीत. तर इकडे अंथरूण पांघरूण जे असतं त्याच्या घड्या वगैरे करून ठेवल्या. आरूचा आवरला आता त्याच्यासाठी टिफिन बनवते. तर आज मी बनवते भोपळ्याची भाजी. भोपळ्याची साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आणि कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, लसूण टाकला आणि कढीपत्ता. भोपळ्याच्या फोडी करून घेतलेल्या त्या पण टाकल्या तेलामध्ये छान परतून घेतल्या. आता ह्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करते. धना पावडर, हळद, लाल तिखट, काळं तिखट आणि त्यानंतर हिरवे शेंगदाणे होते ते बारीक वाटून घेतलेले आणि याच्यामध्ये मी मसूरची डाळ स्वच्छ धुवून टाकली. हिरवे शेंगदाणे काढून घेतले होते ते पण टाकले. त्यानंतर मीठ टाकलं आणि छान असं परतून घेतलं. थोडंसं पाणी ॲड केलं आणि आता कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेते. 2 शिट्ट्या काढल्यानंतर बघा भोपळ्याची भाजी छान अशी शिजलेली. आरूचा आता डब्बा पॅक करते. तसं तर मुलं भोपळा खात नाहीत, पण डाळ बीळ टाकली तर अशा पद्धतीने केला तर छान लागतो आणि खातात पण. त्यानंतर यांना जेवायला दिलं आणि ध्रुवला ही भाजी नको होती त्यामुळे त्याच्यासाठी आता बटाट्याची काप बनवते. बटाट्याची साल काढून घेतली आणि असे उभे काप करून घेतले आणि फक्त हळद, धना पावडर, मीठ टाकून बनवून घेतलं. त्याला शाळेत सोडलं. त्यानंतर येऊन घरी सर्व कामं केली. मैत्रिणीने लसूण घेतला होता तो आणला. त्यानंतर तिने स्वीट कॉर्न पण दिले होते. ध्रुवला मला आवडतात म्हणून. आणि लसूण जो होता तो गावरान होता. मग आज उशिरा पण उठले आणि थोडंसं कामांना लेट पण झाला. त्यामुळे ध्रुवला सोडून आल्यानंतर बाकीची म्हणजे फरशी राहिली होती, कपडे राहिले होते तर ते सर्व करून घेते. इतकी फटाफट तर फरशी पुसून घेतली सांगूच नका आणि त्याच्यातून मॉपची दांडी तुटलेली आहे त्यामुळे ते इतकं वाकून फरशी पुसून घ्यावी लागते. त्याच्याने कंबर वगैरे माझी आता सध्या 2 दिवस झालं फारच दुखते. कारण एवढी कामं फटाफट करायची आणि आरूला पण शाळेत घ्यायला जायचं होतं. आता म्हणजे सगळ्यात अगोदर किचन घेतलं, त्यानंतर बेडरूम आणि त्यानंतर आता हॉल पुसून घेतला. इतकं घाईमध्ये आवरलं फक्त 2 मिनटामध्ये. त्यानंतर आरूला घेऊन आले आणि शेंगा